आपल्याला पाहायला मिळतील. उद्या 40+ 10 संघ असणार आहेत. वाकलन संघ पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वाकलन 40+ आणि मानिवली 40+. आडिवली 40+ विरुद्ध मोठागाव 40+ दुसरी मॅच. तिसरी मॅच नवापाडा विरुद्ध गोलोली 40+. चौथी मॅच असेल कोपर 40+ विरुद्ध शिडून 40+. आणि पाचव्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तिसगाव आणि देवीचा पाडा. त्यामुळे 40+ संघाला विनंती असेल पण उद्या वेळेवर या. सलाईब जोडी आपल्याला पाहायला मिळते. साहिल पाटील आणि स्वयं पाटील. मागच्या वर्षी याच स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. चॅम्पियन संघ होता पिसिवली. साहिल भोले आणि टीम. आयुष ओके चला आयुष मॅच सुरू करायची. गोलंदाज आयुष तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आयुषचा पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळाला. डॉट बॉल. स्वयं पाटीलला तुम्ही पाहतायत. 9 सेकंडला साहिल पाटील. अंडर 21 मध्ये पिंटू जोशी पिसिवली गावाची भरपूर चर्चा आहे. त्याच अंडर 20चे खेळाडू आता रेग्युलर संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतात. पिसिवली 40+ संघ सुद्धा तुम्ही खेळताना पाहता. त्याही संघाची चर्चा असते. सुनील भुईर असतील, अरुण भुईर सुद्धा इथे उपस्थित आहेत. निरंकार असतील. इथे मात्र जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळालाय. फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. 3 पूर्ण झाल्यात. आता बघायचंय स्वयं चौथी पूर्ण करतायत आणि चौकार पिंट्या जोशी जरूर अडवला. मात्र त्याचा फारसा फायदा ऋणव 11 नारायण टीमला झाला नाहीये कारण 4 धावा धावून घेतल्यात. पहिला डॉट आला होता. स्वयं एक जबरदस्त क्रिकेट. आता जर आपण पाहिलं अंडर मागच्या वर्षी जी निलजे ग्राउंड इथे जी स्पर्धा झाली अंडर 21 त्या स्पर्धेत सुद्धा पिसिवली संघ चॅम्पियन आणि मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते. पंचांशी थोडीशी चर्चा करतात कारण ज्यावेळी तुम्ही शूजचा वापर करत नाही, चप्पलचा वापर करता, त्यावेळी एक्झॅक्टली चप्पल तुम्हाला कुठे ठेवायची हे पंचांना विचारणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा चेंडू अडू शकतो. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये जे नियम आहेत त्याचं तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे. आई फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षी टीपमध्ये एकदा पूर्ण थोडासा पाय स्किट झालाय आणि पावसाळी क्रिकेटची हीच तर मजा असते. पिंट्या जोशी पाय घसरताना बऱ्याच वेळा आपल्याला चित्र पाहायला मिळतं. चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा तुम्हाला पाहायला मिळतात पिसिवली टीमसाठी. आयुषला तुम्ही पाहतायत. वेग प्रचंड आहे आयुषकडे. आता त्याला उत्तर दिलंय स्वयंने. ऑन साईडला घ्यायचं होतं. लेग स्टंपच्या बाहेर होता. साहिलने कॉल दिलाय. साहिल पाटीलची चालाकी तुम्हाला पाहायला मिळेल. वाईटचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या 8. यानंतर तुम्हाला सागाव विरुद्ध या मॅचचा विजेता संघ, चालू सामन्याचा विजेता संघ लगेचच खेळेल. सागाव टीमच्या विरुद्ध लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल उत्तर शिव विरुद्ध उसाडणे. अशा मॅचेस होते आणि सकाळच्या सत्रात पहिला सामना बामाली टीमने जिंकलाय. त्यांना पहिलं बाय मिळाली आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. जास्त उंची आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे आयुषला. या मॅचचा विजेता आणि सागाव संघाने पहिल्या मॅचमध्ये बुरदुल टीमला पराभूत केलं होतं. चांगली कामगिरी. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकदा वेगाने पूर्ण केली आहे. साहिलने कॉल दिलाय आणि हीच खासियत आहे स्वयं आणि साहिलची. तिसरी पूर्ण होईल का? झालीये. साहिल आहे तो सब मुमकिन आहे.
स्वयं आणि साहिल असल्यानंतर त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाहीये पिंट्या जोशी. मग टेनिस असो किंवा रबर असो, एका धावेचं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये, ज्या प्रकारे चेंज द गेम वडोली बीचे फलंदाज ज्यावेळी खेळतात ते चित्र आपल्याला जेव्हा पिसुली संघाचे 2 सलामीवर खेळतात ते त्यांची ही स्टाईल असते. थोडीशी हलकीशी चूक जरी झाली त्याचं रूपांतर साहिल लगेचच कॉल देतात स्वयंला. 12 धावा दापल कधी लागल्या पिसुली संघ प्रथम बॅटिंग करत असताना. 4 षटकांची मॅच आहे, नंतर 3 षटकांच्या मॅचेस असतील. थोडासा विलंब झाला मॅच, थोडंसं ॲडजस्टमेंट, पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि भरपूर पाऊस पिंट्या, त्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट सुद्धा करावी लागते मॅनेजमेंट कमिटीला, आयोजकांना. आयुष ऑन साईडला खेळायचं होतं, वेग प्रचंड आहे आणि चांगलं इन्स्ट्रक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं एस्टनच्या मागे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 12 धावा आता मात्र आयुषने खर्च केल्यात. विकेट मिळाली नाहीये, अतिरिक्त धावा सुद्धा आलेल्या आहेत, मिस फिल्डिंग झालेली आहे या ओव्हरमध्ये. नो बॉल. नो बॉल आहे, क्या बात आहे, कौतुक करेल. नो बॉल आहे, येणारा चेंडू फ्रीट असेल आणि बॉल जवळजवळ डॉट आला होता, त्यामुळे एजे सरांचे कौतुक करेल. धावसंख्या 13. फिल्डिंग कशा प्रकारे तुम्ही लावली हे महत्वाचं आहे. बॉलरचं इथे काम आहे, स्ट्रिक्शरचं काम आहे, इतर जे खेळाडू फिल्डिंग करतात त्यांचं काम आहे. कारण बॉल डॉट आला होता, हे महत्वाचं आहे. 13 धावा झालेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये समीर पाटीलच्या 42 धावांची इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, एकदा पूर्ण होईल का, झाली आहे. 2 फलंदाज वेगाने धावतात. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. LGY ट्रॉफी 2026 तुम्ही पाहतायत. 2 दिवस असणारी स्पर्धा, 4 जुलै आणि 5 जुलै. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज. दुसऱ्या षटकाची सुरुवात. बॉलर्स नेम पहिला चेंडू आपण पाहतोय 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली. ऋतिक आलेत. ऋतिकचा पहिला चेंडू आपण पाहिला तर 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली आहेत. पिसुली संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 वरती धावसंख्या पोहोचली पिसुलीची. स्ट्राईक एंडला साईल. वेग प्रचंड आहे ऋतिककडे. धावसंख्या 15 वरती आपल्याला पाहायला मिळते. पंधरा धावा धावपलकावरती. एजे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर होता व्हाईट बॉल. धावसंख्या 16. धावा. इथे मात्र सिंगल वेगाने पूर्ण करत असताना आपण पाहतोय. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 18. प्रथम बॅटिंग करत असताना पिसुली संघ. बॉलिंग चांगली सुरू आहे, मात्र
फिल्डरची साथ मिळत नाहीये ऋणव 11 नारन टीमला. ऋणव 11 नारन संघ सुद्धा एक चांगला संघ आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. याही संघाची सातत्याने चर्चा राहिली. म्हणजे तुम्हाला फिल्डिंगचं स्टँडर्ड जपावं लागेल जरी पावसाळी क्रिकेट स्पर्धा असेल. वेग प्रचंड आहे मात्र थर्ड मॅनला फिल्डिंग सुद्धा चांगली आहे. बॅटची हलकीशी एज लागली ती असं वाटतंय. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 19. दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 to go. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. या मॅचचा विजेता आणि सागाव मध्ये लगेचच मॅच होईल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ब्रेक नसेल लक्षात घ्या. कारण पावसाळी क्रिकेट स्पर्धा पाऊस भरपूर प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळालाय. बॅटची एज लागली आणि फलंदाज स्वयंची खेळी ते समाप्त झाली आहे. 19 वरती पहिला धक्का पिसिवली टीमला. पिसिवली एक्सप्रेस अनुराग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. याच मैदानामध्ये अनेक वेळा अनुरागने जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. आता बॅटिंग सुद्धा अनुरागला चांगली करावी लागेल. पिसिवली संघ म्हटल्यानंतर अनुराग या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे बॉलिंगमध्ये खास करून. ते प्रमोट केलं आहे 3ऱ्या क्रमांकावरती. बॅटिंग सुद्धा ते चांगली करतात. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 19. फक्त जास्त वेळ तुम्हाला घ्यायचा नाही लक्षात घ्या. मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मागच्या मॅचमध्ये समीर जबरदस्त बॅटिंग आणि हा चांगला चेंडू होता. ऋतिकचं कौतुक करेल मी. काय बॉलिंग केली या ओव्हरमध्ये ऋतिकने. 2 षटकांचा खेळ संपलाय. पिसिवली टीम प्रथम बॅटिंग करत असताना 19 वरती 1 गडी बाद 19 अशी धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला चला बॉलरने लवकर या. LGY ट्रॉफी 2026 एनडी शेट आणि जीत भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. हाई चेंडू साईलला डॉट आले. सलग 2 चेंडू साईलला डॉट टाकलेत. ऋणव 11 नारन संघ या मॅच मध्ये कमबॅक करत असताना. बॉलर्स नेम मयूर. मयूर अष्टपैलू खेळाडू आहेत. 2 चेंडू डॉट. 2 डॉट आले म्हणून काय झालं. साहिलने आक्रमण केलंय. मयूरच्या विरोधात ठोकलाय हा सिक्सर. षटकारा पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले बघा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. क्लॅरिटी विथ क्वालिटी. धावसंख्या 25. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी उलकावणी दिली आहे चेंडूने. आयुष येत आहेत तोपर्यंत 2 मिळाल्यात. धावसंख्या 27. 27 धावा धापलकावरती. पिसिवली संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना. पुन्हा ऑन साईडला खेळायचं होतं. अनुरागने कॉल दिला एका धावेचा आणि 1 धाव वेगाने पूर्ण केले ते लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 28. पिसिवलीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते पावसाळी असो टेनिस बॉल क्रिकेट असो भाई आमचे गोविंद भोईर यांच्या माध्यमातून जबरदस्त चायची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. आमचे नंदू भोईर असतील प्रसिद्ध गायक या गावचे नाना
सुनील भोईर कोमल असतील. इथे मात्र फटका जबरदस्त आहे. बघायचे पंचांचा इशारा काय येतोय. बॉल सीमा पार आलाय चौकार. धावसंख्या 32. 3 षटकांचा खेळ समाप्त. 32 मॅच सुरू करा. 32 धावा झालेल्या आहेत. ऋण11 नारन संघ, दुसऱ्या बाजूला पिसिवली. पावसाळी क्रिकेट स्पर्धा पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. समीर बॉलिंग करण्यासाठी समीर आलेले आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये समीर. साईलला पहिला बॉल डॉट आलाय. साईल एक षटका ठोकलाय, मात्र काही चेंडू डॉटही आले साईलकडनं. आणि पिसिवली संघाकडे बॉलिंग युनिट चांगले, त्यापैकी किमान 40-45 धावा चांगले असू शकतात पिंटे जोशी या मॅच मध्ये. फटका जबरदस्त आहे. टक असा आवाज आलाय. बॉल लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जाईल. सिक्सर. ज्यावेळी डॉट आला त्यावेळी साईल विकेट सॅक्रिफाईस करायला बघतोय, मात्र अनुरागला विश्वास होता त्याच्यावरती. अनुरागने सांगितलं थांब, हरकत नाहीये, एक डॉट आलाय, तू षटकार चौकार मारशील, आणि षटकार मारलाय. हा आत्मविश्वास पाहिजे क्रिकेटमध्ये. इथे फटका चांगला, मात्र आता बॉल हवेत आहे. वॅकेंट एरिया आहे, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. आयुष आलेत. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 40. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 40. 22 वरती बॅटिंग करतात साईल. अजून एक जबरदस्त फटका. साईल ऑन फायर. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. सिक्सर. या षटकारांची नितांत गरज होती पिसिवली टीमला, आणि ते षटकार साईलच्या बॅटमधून येत आहेत. समीरच्या विरोधात हा षटकार दुसरा ठोकलाय. धावसंख्या 46. 46. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा मगाचा बॉल आहे बघा, मगाचा आहे. षटकार मारला होता तो चेंडू दिलाय. 46. 46. आता मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. फलंदाज रन आउट. असं वाटलं साईल पोचतील. चला एजेस राहू दे का बॅट्समन दुसरा पाठवायचा आहे. दुसरा पाठवा चला लवकर बॅट्समन. 48. 48 झालेत. ऋण11 नारन विरुद्ध पिसिवली. या मॅचचा विजेता आणि सागाव मध्ये मॅच होईल. चला चला बॅटर धावण्यासाठी लवकर पाठवा. साईलसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. 30 धावांची इनिंग साईलने साकारली या मॅच मध्ये. उपयुक्त 30 धावा. 48 मधल्या 30 साईलच्या आहेत. बघा अनुरागने स्ट्राइक घेतली. क्या बात है अनुराग. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. सिक्सर. आणि त्याचमुळे अनुरागने स्ट्राइक स्वतःकडे घेतली आणि शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय. .54. 54 धावा झाल्या आहेत पिसिवली टीमच्या आणि ऋण11 नारन टीमला 55 चेस करायचे. चला फिल्डिंग लगेच लावायचे. संजय पाटील सुद्धा रिॲक्शन मध्ये. सुजित भोईर आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी, मात्र नॉन स्ट्राइक एंडला होते. अनुरागने शेवटचा जो षटकार मारला, लांब षटकार आजच्या दिवसातील सर्वात. 54 धावा झाल्या. 55चं टार्गेट आहे. आणि मी मगाशीच उल्लेख केला या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा पिसिवली संघ खेळलाय तेव्हा तेव्हा तो चांगलाच खेळलेला आहे आणि याही मॅच मध्ये चांगला खेळलाय. 54 धावा. अनुराग
एक षटक या मॅच मध्ये खूप महत्वाचं असेल. पिसिवली एक्सप्रेस 55चं टार्गेट आहे. साहिल आहेत, सुजित आहेत, बॉलिंग युनिट आहे या पिसिवली टीमकडे. पावसाळी क्रिकेट स्पर्धा उद्या 40+ कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे 10 संघ आपल्या पाहायला मिळतील. अध्यक्ष अर्जुनभाई पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक. चला रोनव 11 नाहरण टीम आपले बॅट्समन लगेच पाठवा. लक्ष या मॅच मध्ये 55 या अगोदर 57 धावा सागाव टीमने केल्या होत्या. त्याच्या दिवसातील सर्वाधिक धावा आहेत 57. चला चला बॅटर लगेच पाठवायचे आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे. बॉल तुम्हाला मैदानातच दिले जातील. एजे सर कुठे गेले? चला मी जोडी सुद्धा मैदानात दाखल झालेली आहे. चला रोनव 11 नारायण टीम आपला एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. जो बॅटिंगला उतरणार नाही त्या खेळाडूने या इकडे. रोनव 11 नारायण. नारायण प्रीमियर लीग सुद्धा भरपूर चर्चेत होती. अनुराग गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंडला स्वप्नील. 9 सेकंडला तकदीर. नारायण प्रीमियर लीग सुद्धा जबरदस्त स्पर्धा असते. ती स्पर्धा आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. गोलंदाज अनुराग. पहिला चेंडू इथे मात्र बीट केलाय फलंदाज स्वप्नीलला. 9 सेकंडला तकदीरला तुम्ही पाहताय. 4 षटकांमध्ये 55 तुम्हाला चेस करायचे. पहिल्या ओव्हर पासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. सिंगल डबलनी मॅच जिंकता येणार नाही. चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतलाय पंचाने. व्हाईट बॉल घोषित केलाय. जास्त बाउन्स आहे. अवंतर धावेने खातं उघडलं तर ते रोनव 11 नारायण टीम. संजय पाटील यांचं मी कौतुक करेल. लगेच त्यांनी सांगितलं अनुरागला की योग्य डिसिजन आहे. आणि खेळाडू ती प्रत्येक खेळाडूकडे असणं गरजेचं आहे. प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे की तुम्ही एकच स्पर्धा खेळणार नाही मित्रांनो. दररोज तुम्हाला एकमेकांच्या विरोधात खेळायचं आहे. त्यामुळे प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. बॉल उंच गेलाय. साहिल पाटील आहेत. कारण साहिल आहेत त्यामुळे चूक होणार नाहीये. स्वप्नीलची विकेट मिळाली अनुरागच्या खात्यामध्ये. साहिलने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. पंचावन्न धावा चेस करायचे आहेत. आणि पहिली विकेट आलेली आहे. साहिलने जबरदस्त जजमेंट चांगला होता पिंट्या जोशी. अशा कॅचेस इतक्या सोप्या नाही आहेत रबर बॉलमध्ये.
वैभव आलेत बॅटिंग करण्यासाठी. 55 चेस आहे. एक वरती पहिला धक्का लागलाय तो ऋणव 11 नारन टीमला. अनुराग दोन धावा इथे मिळाल्यात लेग बाईच्या स्वरूपात. योग्य कॉल. तकदीर आणि वैभवच्या माध्यमातून 55 चेस या मॅच मध्ये. पहिलं षटक प्रगती पथावर आहे गोलंदाज अनुराग. पुढचा बॉल. नॉट बॉलची इथे समाप्ती. डॉट चेंडूची इथे समाप्ती. पुढचा बॉल अनुराग. वेग प्रचंड अनुरागकडे. डॉट बॉलची इथेही समाप्ती झालेली आहे. जबरदस्त बॉलिंग. आतापर्यंत 3च धावा अनुरागने आतापर्यंत खर्च केलेले आहेत. 5 बॉलमध्ये 3च धावा. आता मात्र फटका चांगला आहे. वैभवच्या बॅट मधून षटकार आलाय शेवटच्या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 9. धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळते. स्वयं येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. चला जास्त वेळ नका घेऊ पिसुली टीम. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा प्लीज. आधीच आपण थोडेसे मागे होते वेळेच्या बाबतीत. स्वयं आलेत बॉलिंग करण्यासाठी. अठरा बॉल 46 ची गरज आहे अजून. तकदीर जर मैदानात थांबले आणि वैभव तर 18 बॉल 46 त्यांच्यासाठी महाग नाही आहेत. दोन धावा इथे मिळाल्यात पहिल्या बॉल वरती. आपण पाहतोय पहिल्या षटकात मिनिटाच्या दिवशी आम्हाला सांगतात 9 होत्या आणि आता दुहेरी अंकामध्ये 11 वरती धावसंख्या पोहोचली ती ऋणव 11 नारन टीम. तकदीर षटकार चौकारांसाठी ओळखले जातात. आणि आता पाऊस हलकासा थांबलाय असंच म्हणावं लागेल. रिमझिम जरी सुरू आहे मात्र पावसाचा धावांचा पाऊस फाडावा लागेल आता मात्र तकदीर आणि वैभवला. चांगला चेंडू होता. टेकअप झालाय. डॉट बॉल. स्वयं चांगली बॉलिंग करत असताना आता मात्र फटका चांगला आहे. साहिल भोईर बघा किती इझी आलेत. म्हटलं नरेश भोईर सुद्धा एक आपण पाहतो एक पुरस करते. ऑनलाईन सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. स्वयं फटका चांगला आहे मात्र पाणी आहे मैदानामध्ये त्यामुळे अनुराग वेगाने आलेत. दोन धावा इथे मिळालेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले. वैभवच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड झालेल्या आहेत. धावसंख्या 14. 55 चेस आहे. इथे बॅटची एज लागली आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. दोन धावा मिळतील.
थ्रो फेक ही फारशी चांगली नव्हती. टक कसा आवाज आलाय. वैभवने बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. वैभवच्या बॅट मधून आलाय हा दुसरा सिक्सर. धावसंख्या आपण बघू शकाल या षटकाच्या साहाय्याने. धावसंख्या 22. 12 बॉल 33 ची गरज आहे अजूनही. आणि मी मगाशीच उल्लेख केला, तकदीर आणि जर वैभव मैदानात थांबले तर धावा चेस होऊ शकतात. खरे आक्रमक बॅटर आहेत. बारा चेंडू 33. ऋणविलेवर नारन विरुद्ध पिसिवली. चला जास्त वेळ नका घेऊ, सामना सुरू करायचा आहे. जे सर सुजित आलेत. वैयक्तिक पहिल्याने संघाचं तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज सुजित. बारा बॉल 33. सुजित आले तिसऱ्या ओव्हरमध्ये. 12 बॉलमध्ये 33 करायचे. या षटकात किती धावा येत आहेत, शेवटच्या षटकामध्ये किती धावा जात आहेत. पहिलाच बॉल चांगला फटका आहे. इंडी सरांचा इशारा काय ते पाहणं गरजेचं आहे. बॉल सीमा पार, चौकार. अकरा बॉल 29 ची गरज आहे अजूनही. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 11 बॉल 29 ची गरज आहे. असं वाटलं वैभवसाठी काय आलं का. नाही, 2 षटकार मारलेत ना विजय सरांसाठी. 11 बॉल 29 ची गरज आहे. वेगवान चेंडू पाहायला मिळालोय. प्रचंड वेग पाहायला मिळाला या चेंडू मागे. डॉट बॉलची ते समाप्ती झाली आहे. सुजितच्या माध्यमातून प्रचंड वेग पाहायला मिळाला या चेंडू मागे. दहा चेंडू 29. दहा चेंडू 29 ची गरज आहे. हेच तर सांगितलं वैभवने की तू षटकार मारशील, आणि त्याने मारलाय पुढच्याच बॉलवरती. नऊ चेंडू 23 ची गरज. सुजित बॉल आलाय बघा. 9 चेंडू 23 ची गरज. 32 धावा झालेल्या आहेत. ऋणव इलेव्हन नारन टीम पाऊससाई क्रिकेट स्पर्धा म्हटले तर अशक्य असं काहीच नाहीये. 124 धावा याच वर्षी आम्ही चेस होताना पाहिल्या 7 ओव्हरच्या मॅच मध्ये. नऊ चेंडू 23 ची गरज आहे. येणारे 9 चेंडू 23 धावा. मॅच संपली नाहीये. ऋणव इलेव्हन नारन टीम आहे, सहज हार मारणारा संघ नाहीये. ऋणव इलेव्हन नारन टीमची चर्चा आहे सातत्याने. टेनिस क्रिकेट असो, रबर बॉल असो. यष्टरक्षक मात्र आता साईल भुईर आलेले आहेत. आणि त्यानंतर हा ज्या तकदीरने षटकार मारला होता त्याची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. कदाचित वैभवला असं वाटतंय की चेंडू गोलंदाज ओव्हरपिच बॉल टाकतोय, कारण 2 चेंडू डॉट आले. कदाचित वैभवच्या ते पाल्यामध्ये आले असते, नक्कीच त्यांनी षटकार चौकार मारले असते. मात्र 8 बॉलमध्ये 23 अजूनही करायचे. आणि आता बॅटिंग करण्यासाठी मयूर मैदानामध्ये दाखल होतात. मयूर सुद्धा एक चांगले बॅटर आहेत. ऋणव इलेव्हन नारन टीम. मयूरने टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं उंबारनीच्या मैदानात जबरदस्त बॅटिंग केली होती.
तोच मयूर मैदानामध्ये दाखल झालाय. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 23 बनवाव्या लागतील. चला थोडंसं फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. आठ चेंडू 23. बकाचे वैभवने स्ट्राईक स्वतःकडे घेतली. सुजित हलकस अपील करण्यात आलं होतं, मात्र एजे सरांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. ऑफिशियल पंच आहेत, नेहमी चर्चेत असणारे पंच आहेत, आणि कोणताही संघ खेळा, तुम्ही किती अपील करा काय करा, योग्य जो डिसिजन असेल तोच एजे सर देतील. 7 बॉल 23. फटका चांगला आहे. सुजित काय करतायत, 2 ऑलरेडी गेलेले आहेत. 6 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. मयूर आहेत, प्रयत्न जरूर करतील. साहिल पाटील आलेत. ज्या साहिल पाटीलने जबरदस्त बॅटिंग केली त्याच साहिलला आता 21 धावांचं संरक्षण करायचंय. 30 धावांची इनिंग साकारली होती साहिलने. डॉट बॉल. 5 बॉल 21 ची गरज. पाच चेंडू 21. हा चेंडू उंच गेलाय. स्वयं तिथे आहेत. एकच धाव आहे. झेल सुटलं. या अगोदर साहिलने झेल पकडला तर स्वयंने झेल ड्रॉप केलाय. 4 बॉल मध्ये 20 करायचे. वैभव स्ट्राईक एंडला आले. 4 बॉल मध्ये 20 करायचे. 4 बॉल 20. चौकार आलाय. खराब फिल्डिंग. 3 बॉल मध्ये आता 16 करायचे. 2 षटकार 1 चौकार वैभव मारू शकतात. सागाव टीमचे कॅप्टन येथे उपस्थित राहायचे. या मॅचचा विजेता आणि सागाव मध्ये लगेचच मॅच होईल. 3 ओव्हरची मॅच असेल. तीन चेंडू 16. डॉट बॉल. या बॉलने ह्या मॅचची हवा काढली. 2 बॉल मध्ये आता 16. 2 षटकार जरी आले तरी मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे ऋणव 11 नारायण टीमला. 2 चेंडू 16. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पिसिवली टीम. इथे फलंदाज रनआउट झालेत. 2 बॉल मध्ये 15 करायचेत. ऋतिक आलेत. 2 बॉल मध्ये 15 करायचेत. याबरोबरच सामना जिंकला पिसिवली टीमने. चला पिसिवलीच्या कॅप्टन टॉस साठी लगेच या, आणि सागाव टीमचे कॅप्टन टॉस लगेच होईल. 3 ओव्हरची मॅच असेल.
3 ओव्हरची मॅच. सागाव आणि पिसोली एकाच विभागातील संघ आहेत. 3 ओव्हरची मॅच असेल.